थांबायचं का असा संपादकीय येणाऱ्या काळात पार्लमेंटमध्ये आता सरन्यायाधीश दिसतील का आणि कोणामुळे दिसेल असं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नाही, याच्यामध्ये असं आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनखड यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे की उपराष्ट्रपती आहेत, संविधानिक पदावर आहेत म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही, पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं, कोणते आदेश द्यावेत या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदाला बसलेले आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळंच लावलं पाहिजे. राष्ट्रपती जो हा आहे, राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे, पण राष्ट्रपतीला स्वतःचा अजिबात अधिकार नाही. कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं. कॅबिनेटने सांगितले एखाद्या बिलावर सही करा, बिल मंजूर केलाय तर राष्ट्रपती करतील. कॅबिनेटला म्हटले एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही. राष्ट्रपतींचं भाषण जे आहे ते पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं जातं तेही सरकार बनवून देतं. सरकारचे दिलेलं भाषण फक्त राष्ट्रपती वाचतात, त्यात राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत. अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स, शासकीय विचारांच्या फाईल्स, बिलं असतील, अन्य काही गोष्टी असतील की जर महिनोन्महिने अनिर्णित अवस्थेत ठेवत असतील तर त्यांना तो अधिकार आहे का? राष्ट्रपतींनाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे. हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे संविधानाचा आधार घेत. त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही. खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्राचे राज्यपाल जे त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे.